हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बोर्ड IMP. बोर्डने आपल्याला जे IMP क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले ते IMP क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करणार आहोत. प्लस त्या बोर्ड IMP क्वेश्चन्समध्ये आपले काही क्वेश्चन्स ॲड करून पूर्ण चॅप्टर कशा वेळी अगदी सिंपल रीतीने आपण प्रिपेअर करू शकतो ते आपण आज बघणार आहोत. सो स्टुडंट्स, आजच्या या टॉपिकमध्ये आजचे जर तुम्ही सर्व टॉपिक्स व्यवस्थित प्रिपेअर करताय तर नक्की 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 तुमचा एकही मार्क्स कुठेच वाया जाणार नाही स्टुडंट्स. टोटल 4 मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार बायोमॉलिक्युल्स. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम्स आपण चॅप्टरला स्टार्ट करूया. बायोमॉलिक्युल्स मधले सगळे क्वेश्चन्स आपण वन बाय वन डिस्कस करूया. सो स्टुडंट्स, मी जे एक्स्ट्रा क्वेश्चन सांगणार आहेत ते क्वेश्चन देखील तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत. सो ते प्रिपरेशन नंतर तुमचा कंप्लीट चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर्ड होणार आहे. सो कुठलाही टॉपिक स्किप होणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेणार आहोत. ओके, सो चला स्टार्ट करूया आपण व्हिडिओला. सो स्टुडंट, हिअर इज अवर फर्स्ट क्वेश्चन. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, राईट द नेम ऑफ अ पॉलिसॅकराइड दॅट इज यूज इन द कमर्शियल प्रिपरेशन ऑफ अ ग्लुकोज. ग्लुकोजच्या कमर्शियल प्रिपरेशनसाठी आपल्याला कुठला पॉलिसॅकराइड यूज करायचा आहे तो आपल्याला विचारलेला. स्टुडंट्स, मी थोडंसं फास्ट जाणार आहे, जास्त टाइमपास करणार नाही, जेणेकरून आपले जास्तीत जास्त टॉपिक्स म्हणजे पूर्ण क्वेश्चन बँक आपली इथे प्रिपेअर झाली पाहिजे. ओके, सो कमर्शियल प्रिपरेशन आणि इंडस्ट्रियल प्रिपरेशन वन अँड द सेम. इंडस्ट्रीसाठी तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला तीच मेथड लिहायची आहे आणि दुसरी असणार आहे लॅबोरेटरी. ओके, सो ग्लुकोज आपण दोन वे साठी बनवतो, एक तर लॅबोरेटरी प्रिपरेशन एक असतं आणि एक असतं कमर्शियल, दॅट इज नथिंग बट अ इंडस्ट्रियल. सो कमर्शियल लॅबोरेटरीसाठी विचारलं स्टुडंट्स तर आपण ग्लुकोज बनवत असतो सुक्रोज पासून. लक्षात ठेवायचं आहे, सुक्रोज पासून आपण ग्लुकोज बनवतो. आणि तुम्हाला जर कमर्शियल म्हणजेच इंडस्ट्रीसाठी विचारलं असेल तर लक्षात ठेवायचं आपण त्याला बनवत असतो स्टार्च पासून. सो कुठला पॉलिसॅकराइड आपण इथे यूज करतो, स्टार्च हा पॉलिसॅकराइड आपण इथे यूज करत असतो. लक्षात ठेवायचं आहे, कमर्शियल विचारलं म्हणून स्टार्च लिहिलंय, लॅबोरेटरी विचारलं असतं तर आपण लिहिलं असतं सुक्रोज, यापासून आपण ग्लुकोज बनवत असतो. दिस इज द 1 मार्क क्वेश्चन. ओके, चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स आपण. सो दिस इज अवर नेक्स्ट स्ट्रक्चर. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. रिमेंबर स्टुडंट्स, काय विचारलंय, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. ओके, सो स्टुडंट, मी तुम्हाला सांगू इच्छितो, बघा ग्लुकोपायरॅनोज किंवा अल्फा डी तुम्हाला कुठलाही स्ट्रक्चर विचारलं असेल तर इथे 4 स्ट्रक्चर्स मी तुम्हाला प्रेफर्ड करेल की ते 4 स्ट्रक्चर्स तुम्ही वाचूनच जा. त्यातलं पहिलं स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे ग्लुकोज. ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार स्टुडंट्स तर ग्लुकोज मध्ये 2 स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे. एक असणार आहे त्याचा अल्फा फॉर्म तर दुसरा असणार आहे त्याचा बीटा फॉर्म. तसंच फ्रुक्टोजसाठी सुद्धा 2 फॉर्म लक्षात ठेवून जायचे स्टुडंट्स. एक असणार आहे अल्फा तर दुसरा असणार आहे बीटा. हे दोन्ही फॉर्म्स तुम्ही जर हे चारही स्ट्रक्चर्स तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर करून जातायत तर नक्की एखादा पेपरला येऊ शकतो. असं नाही की अल्फा डी आपल्याला विचारलाय म्हणून अल्फा डी ते रॅदर ते बीटा पण विचारू शकता ना. चला, अल्फा डी ग्लुकोपॅरॅनोज आपण ड्रॉ करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचे स्टुडंट्स, ग्लुकोजचे जेवढे पण स्ट्रक्चर्स आहेत किंवा हे दोघं ग्लुकोजचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते असणार आहे 6 मेंबर रिंग, तर फ्रुक्टोज जे असणार आहे ते असणार आहे आपले 5 मेंबर रिंग. सो ग्लुकोज पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेऊ. ग्लुकोज कशाने ड्रॉ होणार तर 6 मेंबर रिंग. 6 मेंबर रिंग म्हणजे थोडक्यात आडवी बेन्झीन रिंग ड्रॉ करायची स्टुडंट्स. ओके, इथे असणार आहे तुमचा ऑक्सिजन. ओके, देन हियर लाईक दिस, अशा वेळी असणार आहे तुमचा 6 मेंबर रिंग. ओके, अल्फा साठी आपण ड्रॉ करतोय. अल्फा म्हणजे डाऊन साइड लक्षात ठेवायचं. अल्फा म्हणजे डाऊन साइड. कसं डाऊन साइड लक्षात ठेवायचं तर मी रिव्हर्सली ड्रॉ करतो. हा तुमचा 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 नंबरचा कार्बन आहे, हा 3 नंबरचा कार्बन आहे, 4 आणि 5. सो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज ड्रॉ करत असताना स्टुडंट्स लक्षात ठेवायचं, आपण जर 5th पासून स्टार्ट केलं तर 5th ला ऑलवेज वरती असतो CH2OH ग्रुप. ओके, आणि डाऊनला असणार आहे H ग्रुप. दाखवला नाही तरी चालणार आहे. सो आता हा OH ग्रुप वरती आला ना तर 4th वाल्याचा OH ग्रुप तुम्ही खाली दाखवायचा. बघा, एक अप एक डाऊन. आता 3rd वाल्याचा कुठे दाखवणार तर अपला. ओके, OH अपला. आता सेकंडचा कुठे येणार OH ग्रुप डाऊनला येणार. ओके, सो लाईक दिस, बघा, अप डाऊन अप अँड डाऊन असं इथपर्यंत तुम्ही आलात. तर आता हा जो फर्स्ट असतो ना, हा फर्स्ट कार्बनचा OH ग्रुप ठरवतो अल्फा आणि बीटा. अल्फा आला असेल तर डाऊन, अल्फा आला असेल तर डाऊन, म्हणजे हा OH ग्रुप कुठे येणार, खाली येणार, आणि वरती काय येणार स्टुडंट्स, एच येणार. सो दिस इज द अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. सिमिलरली तुम्हाला जर असं विचारलं असतं बीटा डी ग्लुकोपायरॅनोज विचारला असता तर काय केलं असतं, हा जो फर्स्टचा OH ग्रुप आहे हा OH ग्रुप फक्त त्या रिंग मध्ये, म्हणजे अशी तुम्ही 6 मेंबर रिंग ड्रॉ केली असती स्टुडंट्स, आणि या 6 मेंबर रिंगचा जो फर्स्ट कार्बनचा जो OH ग्रुप आहे तो अपला दाखवला असता. बस, बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज, बाकीचे सगळे CH2OH ग्रुप आहे ना ते बाकीचे ॲज इट इज सेम तुम्ही दाखवले असते. बाकी काहीही चेंजेस झाले नसते. ते स्ट्रक्चर झालं असतं तुमचं बीटा डी ग्लुकोपायरॅनोज, आणि हे जे ड्रॉ केलं आपण हे होतं अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. अल्फा कशावरून ठरला
तर फर्स्ट कार्बनचा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप डाऊनला होता. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरा असणार आहे बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. सिमिलरली स्टुडंट्स, तुम्हाला जर फ्रुक्टोज विचारला तर फ्रुक्टोज कसा ड्रॉ करायचा बघा. फ्रुक्टोज पण इथे कव्हर करून घेऊ आपण. पुढे आला तर आपण त्याला स्किप करून टाकू. ओके, सो दिस इज अ 5 मेंबर्ड रिंग. पहिल्यांदा आपण 5 मेंबर्ड रिंग ड्रॉ करून घ्यायची फ्रुक्टोज साठी. ओके, 5 मेंबर्ड रिंग असणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण अल्फा ड्रॉ करू. अल्फा म्हणजे डाऊन साइड. ओके, सो अल्फा डी फ्रुक्टोज ड्रॉ करायचा असेल तर आपण पुन्हा इकडून हा तुमचा 1 नंबर कार्बन, हा 2 नंबर कार्बन, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. सो 4 नंबर पासून स्टार्ट करायचं. 4 नंबरला वरती दाखवायचा CH2OH ग्रुप. जसं इकडे स्टार्ट केलं ना स्टुडंट्स अप साइडला CH2OH ग्रुप, तसं इकडून स्टार्ट करायचं CH2OH ग्रुप अप साइडला. आता हा अपला आला तर हा कुठे येणार स्टुडंट्स? डाऊनला येणार. ओके, हा अपला आला तर हा कुठे आला? डाऊनला. हा डाऊनला आला तर इथला OH ग्रुप कुठे जाणार स्टुडंट्स? अपला जाणार आहे. ओके, आता इथपर्यंत तुम्ही आलात. आता हा जो फर्स्ट आहे, फर्स्ट वरून ठरणार अल्फा की बीटा. सो अल्फा विचारलाय आपल्याला. ओके, हा डाऊन आहे की नाही? अल्फा विचारलंय तर अल्फासाठी काय करायला पाहिजे आपण? डाऊनला OH ग्रुप दाखवायचा. सो OH ग्रुप कुठे येणार स्टुडंट्स? डाऊनला. आणि अपला काय येणार मग तुमचा? CH2OH ग्रुप येणार. इथे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जो एंड असतो तो CH2OH असतो. ओके, इथे एंडला तुमचा H आणि OH ग्रुप असतो. ओके, सो लाईक दिस हा स्ट्रक्चर झालं तुमचं अल्फा डी फ्रुक्टोज. बीटा डी फ्रुक्टोज विचारलं ड्रॉ करणार. बीटा डी फ्रुक्टोज बघा मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. सो दिस इज ऑक्सिजन आणि ही झाली तुमची 5 मेंबर्ड रिंग. थोडीशी टिल्ट काढायची जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर्स व्यवस्थित. इथून सुरुवात करायची. इथे अप साइडला दाखवायचा CH2OH. हा अपला आहे तर हा कुठे येणार स्टुडंट्स? डाऊनला. हा डाऊनला आला तर हा कुठे येणार तुमचा स्टुडंट्स? अपला येणार. करेक्ट. आता अपला आल्यानंतर इथलं ठरवणार अल्फा आहे की बीटा आहे. बीटा आहे ना, बीटा म्हणजे अप साइड. मग याचा OH ग्रुप कुठे येणार? अप साइडला येणार. आणि डाऊनला काय येणार स्टुडंट्स? मग डाऊनला येणार CH2OH ग्रुप. CH2OH ग्रुप अशा वेळेने दाखवायचं. 5 मेंबर्ड रिंग काढताना बघा स्ट्रक्चर असं काढायचं. थोडीशी टिल्ट रिंग काढायची जेणेकरून तुमचे दाखवता येणारे ग्रुप आहे ना व्यवस्थित दाखवता येईल. सो लाईक दिस अशी थोडीशी टिल्ट काढली की तुम्हाला ते व्यवस्थित दाखवता येईल. ओके, म्हणजे इथे तुम्ही दाखवलेले ग्रुप आहे ना अप अँड डाऊन व्यवस्थित दिसणार आहे की नाही? इथे पण अप अँड डाऊन व्यवस्थित दिसणार, इथे पण अप अँड डाऊन व्यवस्थित दिसणार आणि इथे पण अप अँड डाऊन. आय होप तुम्हाला अल्फा डी बीटा डी स्ट्रक्चर्स क्लिअर झाले असतील. सो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज विचारला, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज विचारला, अल्फा डी फ्रुक्टोज विचारला, बीटा डी फ्रुक्टोज विचारला तरी तुम्हाला हे स्ट्रक्चर्स ड्रॉ करता आले पाहिजे स्टुडंट्स. अगदी सिंपल स्ट्रक्चर्स असतात. स्ट्रक्चर्स ड्रॉ करणं अगदी सिंपल आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कुठलाही एक स्ट्रक्चर तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकतं. सो नेक्स्ट स्ट्रक्चर विचारलंय स्टुडंट्स, राईट द नेम ऑफ अ युनिट विच ग्लुकोज युनिट इज लिंक्ड टू द सुक्रोज. ओके, सो स्टुडंट्स लक्षात ठेवा. राईट द नेम ऑफ अ युनिट टू विच अ ग्लुकोज युनिट इज लिंक टू अ फ्रुक्टोज. बघा ग्लुकोजला असा कोणता युनिट अटॅच असतो, ग्लुकोजला असा कोणता युनिट अटॅच आहे की जेणे सुक्रोज बनतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सुक्रोज इज अ डायसॅकराइड. सुक्रोज कसा आहे? डायसॅकराइड. याचा अर्थ सुक्रोज मध्ये 2 टाईपचे शुगर युनिट आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच क्लिअर केलं होतं थोड्या मागच्या लेक्चर्स मध्ये की आपल्याला डायसॅकराइडचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. सु, मा आणि ला. राईट, सु म्हणजे सुक्रोज. ओके, मा म्हणजे माल्टोज आणि ला म्हणजे लॅक्टोज. ओके, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोजचं हायड्रोलायसिस केलं तर एक मिळतो ग्लुकोज आणि एक मिळतो फ्रुक्टोज. माल्टोजचं हायड्रोलायसिस केलं तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज आणि लॅक्टोजचं हायड्रोलायसिस केलं तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज मिळतो. ओके, सो आपल्याला काय विचारलंय की सुक्रोज ज्या वेळेस कंबाईन होणार तर ग्लुकोज सोबत कोण असणार? तर ग्लुकोज सोबत असणार आहे स्टुडंट फ्रुक्टोज. ग्लुकोज सोबत कोण असणार आहे? फ्रुक्टोज असणार आहे. मग फ्रुक्टोज आणि ग्लुकोज दोघं कंबाईन होऊन आपल्याला काय देणार? सुक्रोज मॉलिक्यूल देणार आहे. ओके, सो फ्रुक्टोज असणार आहे त्यासोबत असलेली शुगर मॉलिक्यूल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया स्टुडंट्स. स्पेसिफिकली तुम्हाला जर असं विचारलं ना की यामध्ये कोणता असणार आहे फ्रुक्टोज तर तुम्ही असं सांगू शकता बीटा डी फ्रुक्टोज यूज होणार आहे. कुठला फ्रुक्टोज यूज होणार आहे स्टुडंट्स? बीटा डी फ्रुक्टोज तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, सो चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Here is the next question. Write the name of the base present in a DNA but not found in a RNA. बर, DNA मध्ये प्रेझेंट असलेला बेस कोणता आहे जो RNA मध्ये अब्सेंट आहे? सो DNA मध्ये बेस पहिल्यांदा तुम्हाला माहित असले. DNA मध्ये 4 बेस कोणते असणार आहे? तो ॲडेनाइन, थायमिन, ग्वानाइन अँड सायटोसिन. हे तुम्हाला 4 बेसेस प्रेझेंट असतात. फक्त RNA मध्ये कोणता बेस अब्सेंट असतो? तर RNA मध्ये होतं काय? हा थायमिन आहे. तर RNA मध्ये ॲडेनाइन, थायमिनच्या जागेवर येतो युरासिल, नंतर ग्वानाइन आणि सायटोसिन. फक्त एवढाच चेंज असतो. RNA मध्ये असतो युरॅसिल
आणि डीएनए मध्ये असतो थायमिन. मग क्वेश्चन काय होता, राईट द नेम ऑफ अ बेस प्रेझेंट इन डीएनए बट नॉट फाउंड इन आरएनए. मग डीएनए मध्ये असलेला बेस कोणता आहे, थायमिन, जो आपल्याला आरएनए मध्ये बघायला मिळत नाही. क्वेश्चन रिव्हर्स केला, आरएनए मध्ये कोणता आहे जो डीएनए मध्ये मिळत नाही, तर तो युरॅसिल आहे, जो आरएनए मध्ये आहे डीएनए मध्ये मिळत नाही. डीएनए मध्ये आहे आरएनए मध्ये नाही, थायमिन. ओके, सो अशा वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स. So here is next question for 1 marks. Write the number of chiral atoms present in the fructose. fructose मध्ये असलेले chiral atoms कोणते. कदाचित fructose ही विचारू शकतात किंवा तुम्हाला ग्लुकोज ही विचारू शकतात. ओके, सो फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो स्टुडंट्स. सो फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करूया आपण. इझी आहे एकदम. CH2OH, देन C डबल बॉन्ड O, देन C, एका साईडला OH, एका साईडला H, देन अगेन C, या साईडला OH, या साईडला H, देन अगेन C, एका साईडला असेल तुमचा H ग्रुप, तर दुसऱ्या साईडला असेल तुमचा OH ग्रुप, तर लास्टला असेल तुमचा CH2OH ग्रुप. सो 1 2 3 4 5 6 6 कार्बन झाले. सो 6 कार्बन झाल्यानंतर चेक करायचं किती कायरल कार्बन्स आहेत. सो या कार्बनला 2 हायड्रोजन ग्रुप्स अटॅच आहेत. सो तुम्ही जर लेक्चर्स व्यवस्थित केले असेल तर तुम्हाला स्टुडंट्स कायरल कार्बनची डेफिनेशन लगेच आठवेल. 4 डिफरंट ग्रुप असतील तर त्याला कायरल म्हणायचं. तर या कार्बनला 2 हायड्रोजन ग्रुप्स अटॅच, याचा अर्थ हा कायरल नाहीये. ह्या कार्बनला तर डबल बॉन्ड आला, त्याच्यामुळे हा कायरल राहायचा संबंधच येत नाही. सो हा जो कार्बन आहे, कार्बन नंबर 3, तर कार्बन नंबर 3 ला काय आहे, तर बघा या साईडला कोणता ग्रुप अटॅच आहे, OH. या साईडला कोणता ग्रुप अटॅच आहे, एवढी मोठा ग्रुप अटॅच आहे. या साईडला कोण अटॅच आहे, हायड्रोजन, तर खाली कोण अटॅच आहे, एवढा मोठा ग्रुप अटॅच आहे. करेक्ट. सो यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला याला 4ही ग्रुप डिफरंट अटॅच असतात. दॅट्स वाय वी आर इंडिकेटेड इट बाय ॲस्टेरिक, दॅट इज अ कायरल कार्बन. सिमिलरली ह्या कार्बनसाठी जर तुम्ही चेक केलं तर वरती एवढा मोठा ग्रुप तुम्हाला बघायला मिळतो, खाली पण तेवढाच मोठा ग्रुप बघायला मिळतो. इकडे OH, इकडे OH. याला पण 4ही ग्रुप डिफरंट आहे म्हणून हा पण कायरल झाला. इथे पण सेम केस तशीच बघायला मिळते, कायरल कार्बन आहे. या केसमध्ये 2 हायड्रोजन सेम सेम आहे, त्यामुळे इथे कायरल होणार नाही. सो टोटल कायरल कार्बन किती मिळाले स्टुडंट्स, तो फ्रुक्टोज मध्ये असलेले टोटल कायरल कार्बन्स आहेत 3. क्वेश्चन थोडासा पुढे वाढून विचारला की फ्रुक्टोज मध्ये किती कायरल कार्बन्स आहेत, तर 3, आणि फ्रुक्टोजचे टोटल ऑप्टिकल आयसोमर्स किती. तर ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा फॉर्म्युला आहे 2n. n म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन. ओके, नंबर ऑफ कायरल कार्बन. सो 2n म्हणजे 2^3 आणि 2^3 केला तर आन्सर येतो स्टुडंट्स 8. ओके, सो दीज आर दी स्टेरिओ स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द कायरल कार्बन. लेट्स स्टार्ट विथ द ग्लुकोज. मी तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करून देतो. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे स्टुडंट्स की किती कायरल कार्बन प्रेझेंट असणार आहे. ओके, विदाउट वेस्टिंग अ टाइम मी फक्त स्ट्रक्चर सांगतो. स्ट्रक्चर सुद्धा तुमचं पाठ पाहिजे होतं स्टुडंट्स. ओके, सो ज्यांचं पाठ असेल त्यांनी तर लगेच आन्सर करायला पाहिजे. ओके, CH. ओके, here is a OH group and here is a H group. Then again here is a C, here is a H group and here is a OH group. Okay, then here is a C, OH and H. Then again C, here is a OH and here is a H, and last one is a CH2OH. Tell me how many chiral carbons are there. तुम्ही सांगायचं आहे chiral carbons किती आहेत. सो आन्सर कमेंट मध्ये करायचं आहे 1 मार्कासाठी स्टुडंट्स की किती chiral carbons आहेत. ओके, किती कायरल कार्बन्स आहेत तुम्ही आन्सर कमेंट मध्ये करायचं आहे स्टुडंट्स. इथे 3 आहेत का, 4 आहेत का, 5 आहे की 6 कायरल कार्बन्स आहेत. आणि कायरल कार्बन्स सोबत तुम्हाला काय पाठवायचं आहे की त्याच्यामध्ये किती ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, किती ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. ऑप्टिकल आयसोमर्स दे मे आस्क लाईक अ स्टेरिओ स्ट्रक्चर. ते तुम्हाला स्टेरिओ स्ट्रक्चर म्हणून देखील विचारले जाऊ शकतात. ओके, ऑप्टिकल आयसोमर्स, स्टेरिओ स्ट्रक्चर वन अँड द सेम. फॉर्म्युला आहे 2^n काढायचा. सो ग्लुकोजमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा. फॉर एक्झाम्पल मी सांगून देतो बघा, हा एक कार्बन आहे, तो इकडे OH ग्रुप आहे, इकडे CHO ग्रुप आहे आणि इकडे H ग्रुप आहे, खाली हा एवढा मोठा ग्रुप आहे. करेक्ट. सो 4ही ग्रुप मला डिफरंट दिसत आहेत. सो एक कायरल कार्बन मिळाला. तसा हा आहे का चेक करा, हा पण चेक करा आणि हा पण चेक करा. मिळत असेल तर कमेंटमध्ये आन्सर करायचं. ओके, चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया स्टुडंट्स. शुगर प्रेझेंट इन अ डीएनए. डीएनए मध्ये असलेली शुगर कोणती स्टुडंट. सो डीएनए मध्ये असलेली शुगर, पहिल्यांदा डीएनएचा लॉंग फॉर्म माहिती असेल तर तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल की डीएनए मध्ये असलेली शुगर आहे डीऑक्सीरायबोज. कोणती शुगर प्रेझेंट असते, डीऑक्सीरायबोज शुगर प्रेझेंट असते स्टुडंट्स. डीऑक्सीरायबोज शुगर प्रेझेंट असते डीएनए मध्ये. ओके, चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. आणि आरएनए मध्ये कोणती असणार आहे मग स्टुडंट्स, आरएनए मध्ये असते रायबोज नावाची शुगर. ओके, रायबोज शुगर कोणती आहे, डीऑक्सीरायबोज. आणि रायबोज ही कोणत्या किती कार्बनची मिळून बनलेली असते, दॅट इज नथिंग बट अ पेंटोज. ही पेंटोज शुगर असते. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. सो
लास्ट क्वेश्चन फॉर 1 मार्क. कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. खालील रिॲक्शन कंप्लीट करायला लावली स्टुडंट्स. रिॲक्शन मध्ये पहिला दिलेला दिसतोय तुम्हाला ग्लायसिन. हा अल्फा अमायनो ऍसिड आहे. याला व्यवस्थित ड्रॉ केलं तुमच्या टेक्स्टबुक नुसार तर CH2COOH असा आहे आणि या CH2 ला अटॅच आहे NH2. हा कसलं स्ट्रक्चर आहे? इट इज अ स्ट्रक्चर ऑफ ग्लायसिन. ग्लायसिनचं स्ट्रक्चर दिसतंय स्टुडंट, करेक्ट. सोबतच इकडे थोडंसं आय थिंक माझ्या मते तिथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली असावी, इथे CH3 असावा. सो स्टुडंट्स बघा, इथे दुसरं स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला लाईक दिस. CH3 CH, याला अटॅच आहे NH2 ग्रुप आणि इकडे आहे तुमचा COOH ग्रुप. मी थोडंसं स्ट्रक्चर चेंज करतो की हा CH2 ग्रुप NH2 ग्रुप मी वरती लिहितो आणि CH3 ग्रुप खाली लिहितो स्टुडंट्स. ओके, स्ट्रक्चर चेंज करण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे स्टुडंट्स की आपल्याला लिहायला थोडंसं सोपं जाईल. ओके, सो तुम्ही पण त्यावेळी स्ट्रक्चर ड्रॉ करायचं जेणेकरून रिॲक्शन दाखवणं आपल्याला सोपं जातं. सो इथे आपण दाखवूया NH2 ग्रुप. सो हिअर इज NH2 ग्रुप आणि इथे दाखवलं आपण CH3 ग्रुप. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अलानाइन. हे कसलं स्ट्रक्चर आहे स्टुडंट्स? अलानाइनचं स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवायचं, हे अलानाइनचं स्ट्रक्चर आहे. ओके, सो ग्लायसिन आणि अलानाइनची रिॲक्शन झाल्यानंतर रिॲक्शन काय होते स्टुडंट्स? तो ग्लायसिन मधला हा जो OH ग्रुप आहे आणि अलानाइन मधला एक हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन, एक हायड्रोजन आपण खाली दाखवूया. ओके, इथला एक हायड्रोजन, असे 2 H2O मॉलिक्यूल इथून बाहेर पडणार. कोणता मॉलिक्यूल बाहेर पडणार? इथून H2O मॉलिक्यूल बाहेर पडणार. आणि प्रोडक्ट काय मिळणार स्टुडंट्स तुम्हाला? तर याचा प्रोडक्ट असेल, इकडे होता CH2 ग्रुप, त्या CH2 ग्रुपला खाली अटॅच होता NH2 ग्रुप. NH2 ग्रुपच्या पुढे काय होता? इथे C डबल बॉन्ड O. ओके, CO लिहिलं तरी चालणार आहे. इकडे काय होता तुमचा N, त्या N ला अटॅच होता H, सो दॅट इज NH. त्यानंतर होता स्टुडंट्स इथे CH and then CH having a 1 CH3 group and here is again COOH. So this is the product. हा तुमचा प्रोडक्ट आला. वन ऑफ अल्फा अमायनो ऍसिड मधल्या 2 अल्फा अमायनो ऍसिड्स कंबाईन झाल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट होता, दॅट इज नथिंग बट ग्लायसी अलानाइन. याला नाव म्हटलं जातं ग्लायसी अलानाइन म्हटलं जातं स्टुडंट्स या स्ट्रक्चरला. ओके, हा टॉपिक सुद्धा आपण आपल्या एक्झाम्पल्स मध्ये, आपल्या लेक्चर्स मध्ये कंटिन्युअसली कंप्लीट केलेला आहे स्टुडंट. सो डोंट फॉरगेट, मी सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केली. व्हिडिओज व्यवस्थित बघितले असतील, लेक्चर्स व्यवस्थित अटेंड केले असतील तर कुठलाही क्वेश्चन्स तुम्हाला अडला नाही पाहिजे स्टुडंट्स. ओके, चल नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट. हे झाले आपले सगळे 1 मार्क्सचे क्वेश्चन. ओके, सो चल आपण पुढे जाऊया स्टुडंट्स. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ अ ग्लुकोज फ्रॉम अ सुक्रोज. ओके, आपल्याला ग्लुकोज प्रिपेअर करायचा आहे स्टुडंट सुक्रोज पासून. सो दिस इज अ 2 मार्क क्वेश्चन ना, 2 मार्क साठी बघा क्वेश्चन कसा असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला मेथड एक्सप्लेन करून देतो की काय काय लिहायचं असणार आहे तुम्हाला. एक तुम्ही डायग्राम जरी ड्रॉ केली स्टुडंट तरी चालणार आहे. सुक्रोज काढायचा आहे पहिल्यांदा, त्यामध्ये पहिल्यांदा H+ आणि H2O तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. दिस मेथड इज कॉल्ड ऍसिड कॅटलाइज हायड्रोलायसिस. याला म्हटलं जातं ऍसिड कॅटलाइज हायड्रोलायसिस. इथे ऍसिड कॅटलाइज हायड्रोलायसिस केलं आहे सुक्रोजचं. सुक्रोजचं ऍसिड कॅटलाइज हायड्रोलाइज केलं की सुक्रोज पासून 2 शुगर युनिट मिळतात. एक मिळतो फ्रुक्टोज आणि दुसरा मिळतो आपल्याला ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. असे 2 शुगर युनिट्स मिळतात. हे 2 शुगर युनिट्स कसे मिळणार आपल्याला? ज्यावेळेस आपण एक ऍसिड घेतलं तर ऍसिड कुठलं घ्यायचं ते पण सांगतो स्टुडंट्स. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 तुम्ही यूज करू शकता. डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 आणि त्याच्या प्रेझेन्स मध्ये H2. याला वार्म करावं लागतं 2 आवर्स पर्यंत, 2 तास हीट करायचं व्यवस्थित. त्याच्यापासून त्याचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ज्यावेळेस आपण कूल करणार, सो कूल करत असताना त्याच्यामध्ये ऍडिशन करायचे स्टुडंट्स इथेनॉलची. इन दॅट वी ऍड इथेनॉल. Fructose is soluble in ethanol, but glucose is not soluble in ethanol. So when we filter it, आपण ज्यावेळेस याला ह्या सोल्युशनला, या मिक्सचरला फिल्टर करणार. ओके, याला आपण काय करणार स्टुडंट्स? फिल्टर करणार. तर फिल्टर केल्यानंतर हा जो फ्रुक्टोज आहे तो इथेनॉल मध्ये डिझॉल्व आहे. सो इट विल कम्स इन अ फिल्ट्रेट. हा कुठे मिळेल आपल्याला? फिल्ट्रेट मध्ये मिळेल. ओके, सो दिस इज अ फिल्ट्रेट. आपल्याला फिल्ट्रेट मध्ये मिळेल. आणि हा जो ग्लुकोज आहे, या ग्लुकोजचे जे क्रिस्टल्स आहेत, जो डिझॉल्व झाला नाही, हे क्रिस्टल्स आपल्याला रेसिड्यू म्हणून वरती मिळतील. सो दिस इज अ रेसिड्यू. याला आपण रेसिड्यू म्हणतो स्टुडंट्स. ओके, रेसिड्यू म्हणून तुम्हाला वरती ग्लुकोजचे क्रिस्टल्स मिळतील आणि फिल्ट्रेट मध्ये तुम्हाला फ्रुक्टोज आणि इथेनॉलचे मिक्सचर मिळेल. सो लाईक दिस आपण इथे काय बनवला? ग्लुकोज बनवला स्टुडंट्स फ्रॉम अ सुक्रोज. ओके, यू कॅन इझिली एक्सप्लेन द मेथड. ओके, तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये बरोबर एक्सप्लेन करू शकतात. अगदी सिंपल लँग्वेजमध्ये, स्टेप्समध्ये. इथल्या कुठलाही वर्ड खायचा नाही स्टुडंट्स, व्यवस्थित एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. इझिली तुम्ही देऊ शकतात.
आणि जर तुम्हाला असं विचारलं स्टुडंट्स की ग्लुकोजला सुक्रोजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, पण मग सुक्रोजच्या ऐवजी समजा तुम्हाला असं विचारलं की स्टार्च, काय विचारलंय? स्टार्च. स्टार्चला तुम्ही ग्लुकोजमध्ये कसं कन्वर्ट करणार? तर स्टार्चला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करणं पण तेवढंच सोपं आहे स्टुडंट्स. टेम्परेचर ठेवायचं 393 केल्विन. ओके. यूज करायचा ऍसिड दॅट इज डायल्यूट HCl, सॉरी डायल्यूट H2SO4 इथे यूज करायचा. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ठेवायचं 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. So 2 to 3 atmospheric pressure, temperature is a 393 Kelvin and in presence of a dilute HCl. याला जर तुम्ही हीट करतायत व्यवस्थित स्टार्चला, then starch is converted into the glucose. Sorry, starch is converted into the glucose. स्टार्च हा ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होऊन जातो स्टुडंट्स. अगदी सिंपल प्रोसिजर असणार आहे. जर स्टार्चला कन्वर्ट करायला विचारलं तर एवढे 3 पॉईंट व्यवस्थित मेन्शन करायचे. 393 केल्विन in presence of dilute H2SO4 and atmospheric pressure 2 to 3 atmospheric pressure. Starch is converted into the glucose. This is a commercial method. ही तुमची कमर्शियल मेथड आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. कमर्शियल मेथड आहे. आणि वरची जी तुमची मेथड होती ही लॅबोरेटरी मेथड होती. ओके, ही लॅबोरेटरी मेथड होती. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स. सो हेअर इज अवर नेक्स्ट पॉइंट. राईट द केमिकल रिएक्शन्स फॉर द फॉलोइंग कन्वर्जन. बघा आपला जो सिरीज होती बायोमॉलिक्युलची सिरीज, यामधला जो लेक्चर नंबर 2 जर तुम्ही अटेंड केला असेल स्टुडंट, लेक्चर नंबर 2 मध्ये मी ग्लुकोजच्या सर्व रिएक्शन्स एक्सप्लेन केलेल्या आहेत. ग्लुकोजच्या सर्व रिएक्शन्स एक्सप्लेन केलेल्या आहे. सो ग्लुकोजची कुठलीही रिएक्शन सोडली नाहीये. सो ग्लुकोजच्या इन डिटेल तुम्हाला सर्व रिएक्शन्स बघायच्या असतील तर तुम्हाला तिथे इझिली बघता येईल. सो चला मी तुम्हाला ग्लुकोक्झाईमची रिएक्शन किंवा ग्लुकोज इंटू ग्लुकोक्झाईम कसा कन्वर्ट करायचा. फर्स्ट ऑफ ऑल ग्लुकोज ड्रॉ करून घ्यायचा स्टुडंट्स. ग्लुकोजचं स्ट्रक्चर असणार आहे C डबल बॉन्ड O आणि इथे असणार आहे H. देन हिअर इज अ CH OH. how many times? 4 times. and then लास्टला असणार आहे CH2OH. हा झाला तुमचा ग्लुकोज. ग्लुकोज वरती ऑक्झाईम बनवायचा आहे, तर ऑक्झाईम साठी ऍडिशन करायची NH2. बघा मी इथे लिहितो NH2OH ची. दिस इज कॉल्ड अ हायड्रॉक्सिल अमाइन. काय म्हणायचे स्टुडंट्स? ऑक्झाईम बनवण्यासाठी वापरावा लागतो हायड्रॉक्सिल अमाइन. हायड्रॉक्सिल अमाइन NH2OH. रिएक्शन किती सिंपल आहे. कार्बोनिलचा O आणि NH2 चा H2. इथून निघणार बाहेर H2 ग्रुप. उरलेलं स्ट्रक्चर ड्रॉ करून द्या. H C डबल बॉन्ड, इकडे याला N, त्याला अटॅच होता OH. H2 बाहेर पडला ना. सो नेक्स्ट CHOH 4 टाइम्स and then is here is CH2OH group. हा झाला तुमचा तयार ग्लुकोक्झामाइन. याला म्हटलं जातं स्टुडंट्स ग्लुकोक्झामाइन. अगदी सिंपल रिएक्शन आहे. ग्लुकोज टू ग्लुकोनिक ऍसिड. ग्लुकोज टू ग्लुकोनिक ऍसिड हा ग्लुकोज घ्यायचा स्टुडंट्स. ग्लुकोजला ग्लुकोनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ग्लुकोज मध्ये काय करायचं? फक्त ब्रोमिन वॉटरची ऍडिशन करायची. कसली ऍडिशन करायची आहे? ब्रोमिन वॉटरची ऍडिशन करायची. दॅट इज ऑक्सिडेशन. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे ब्रोमिन वॉटर. कन्वर्जन काय होतं स्टुडंट्स? फक्त हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे, ग्लुकोज मधला अल्डिहाइड ग्रुप आहे, हा अल्डिहाइड ग्रुप कन्वर्ट होऊन जातो ऍसिड मध्ये. म्हणजे CHO चं कन्वर्जन होतं COOH मध्ये. आणि खाली मिळतो तुम्हाला सेम CHOH. हाऊ मेनी टाइम्स? देयर आर 4 टाइम्स. आणि खाली तुमचं स्ट्रक्चर आहे CH2OH. सो दिस इज कॉल्ड अ ग्लुकोनिक ऍसिड. याला म्हटलं जातं ग्लुकोनोइक ऍसिड. सो अगदी सिंपल रिएक्शन्स आहेत. ग्लुकोजच्या टोटल 6 रिएक्शन्स आहेत स्टुडंट्स. किती रिएक्शन्स आहेत? 6. ओके. या 6च्या 6 रिएक्शन्स तुम्हाला लेक्चर 2 मध्ये, ओके, लेक्चर 2 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले आहे स्टुडंट्स. बायोमॉलिक्युलच्या लेक्चर नंबर 2 जर बघितलं तर 6च्या 6 रिएक्शन्स तुम्हाला एकदम इन डिटेल तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून दिले. सो डोंट फॉरगेट टू वॉच दॅट लेक्चर. ते लेक्चर बघायला विसरू नका स्टुडंट्स. अगदी इम्पॉर्टंट लेक्चर आहे. प्रत्येक वेळेस 2 ते 4 मार्क्सला तुम्हाला तिथून क्वेश्चन येणार म्हणजे येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया स्टुडंट्स आपण. सो स्टुडंट्स हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन द पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड डिफाइन करायचा आपल्याला स्टुडंट्स. व्हॉट इज द पेप्टाइड बॉन्ड? इट इज अ बॉन्ड बिटवीन 2 अल्फा अमायनो ऍसिड. आपण एक रिएक्शन बघितली स्टुडंट थोड्या वेळपूर्वी ग्लायसिन आणि अलानाइनची. त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला होता, कुठला बॉन्ड होता? असा एक बॉन्ड तयार झाला होता C डबल बॉन्ड O आणि इकडे होता तुमचा NH. ओके. या दोघांमधला जो बॉन्ड असतो, दिस बॉन्ड इज कॉल्ड अ पेप्टाइड बॉन्ड. ओके. सो 2 अल्फा अमायनो ऍसिड्स मधला जो बॉन्ड असणार आहे दॅट इज कॉल्ड अ पेप्टाइड बॉन्ड. यालाच पेप्टाइड लिंकेज देखील म्हणतात. ओके. पेप्टाइड लिंकेज देखील याला म्हटलं
जातं. ओके, पेप्टाइड लिंकेज विचारलं तरी तुम्हाला हेच आन्सर लिहायचं, पेप्टाइड बॉन्ड विचारलं तरी तुम्हाला हेच आन्सर लिहायचं. राईट द टाइप्स ऑफ प्रोटीन डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर शेप. मॉलिक्युलर शेप वरती प्रोटीनचे किती टाइप्स पडतात, तर 2 टाइप पडतात. एक असतो ग्लोब्युलर प्रोटीन, ग्लोब्युलर प्रोटीन, तर दुसरा टाइप पडत असतो स्टुडंट्स दॅट इज अ फायबरस प्रोटीन. ओके, ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन असे प्रोटीनचे 2 टाइप पडत असतात स्टुडंट्स. ओके, सो दीज आर दी 2 टाइप्स, ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही मायोसिनचं. ओके, आणि फायबरस प्रोटीन मध्ये एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही केरॅटिनचं. ओके, केरॅटिन आणि मायोसिन असे 2 वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊ शकतात. यांच्यामधला डिफरन्स देखील तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. लक्षात ठेवा स्टुडंट्स, यांच्यातला डिफरन्स प्रिपेअर करायला सांगतोय मी तुम्हाला. सो पेपरला डिफरन्स देखील येऊ शकतो. राईट द डिफरन्स बिटवीन द ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायबरस प्रोटीन. ओके, डिफरन्स देखील पेपरला येऊ शकतो. यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते देखील व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. ओके, ते सीईटी साठी विचारले जाऊ शकतात. In a muscles, which type of protein is present? In a hair, which type of protein is present? Okay, चला नेक्स्ट टाइप कडे जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया स्टुडंट्स आपण. Here is our next question. Define the following terms: nucleotide and a nucleoside. Nucleotide and nucleoside विचारले स्टुडंट्स. व्हॉट इज अ न्यूक्लियोटाइड? न्यूक्लियोटाइड हा असा एक कंपाऊंड आहे. ओके, इट इज अ कंपाऊंड विच इज मेड अप ऑफ 3 कंपोनंट्स. 3 कंपोनंटचा मिळून बनलेला असतो. त्यामधला पहिला कंपोनंट असतो फॉस्फेट, आजच आपण बघितलं. दुसरा असणार आहे स्टुडंट्स फॉस्फेट नंतर शुगर मॉलिक्यूल. ओके, आणि त्यानंतर असणार आहे त्याच्यामध्ये एक नायट्रोजन कंटेनिंग बेस. सो बेस, शुगर अँड अ फॉस्फेट या तिघं मिळून जो कंपाऊंड बनणार दॅट आर कॉल्ड अ न्यूक्लियोटाइड. हा न्यूक्लियोटाइड हा मोनोमर असणार आहे स्टुडंट्स. कसला मोनोमर असणार आहे? दिस इज अ मोनोमर ऑफ अ न्यूक्लिक ऍसिड. राईट, न्यूक्लिक ऍसिडचा मोनोमर असणार आहे. सो न्यूक्लियोटाइडची अशी एक प्रॉपर डेफिनेशन नाही लिहिता येणार आपल्याला. सो न्यूक्लियोटाइड थोडासा डिस्क्राइब करून सांगावं लागेल. सो न्यूक्लियोटाइड इज अ मोनोमर ऑफ अ न्यूक्लिक ऍसिड विच इज अ मेड अप ऑफ अ फॉस्फेट, 1 शुगर अँड 1 बेस मॉलिक्यूल. ओके, लक्षात राहील तुम्हाला, सांगता येईल इझिली न्यूक्लियोटाइड कसा असणार आहे. सो न्यूक्लिक ऍसिडचा मोनोमर आहे आणि जो फॉस्फेट, शुगर आणि बेसचा मिळून बनलेला आहे. इन केस ऑफ अ न्यूक्लियोसाइड, न्यूक्लियोसाइड काय सांगायचं आहे? इट इज अ कंपाऊंड विच इज मेड अप ऑफ ओनली 1 शुगर अँड याच्यामध्ये एक शुगर असणार आहे आणि एक असणार आहे बेस. हा फक्त शुगर आणि बेसचा मिळून बनलेला असतो, दॅट आर कॉल्ड न्यूक्लियोसाइड्स. याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप अब्सेंट असतो स्टुडंट्स, लक्षात ठेवायचं. यामध्ये फॉस्फेट प्रेझेंट नाहीये. ओके, फॉस्फेट प्रेझेंट नाही. मग शुगर आणि बेस या दोघांचा मिळून जो कंपाऊंड बनतो त्याला म्हटलं जातं न्यूक्लियोसाइड. लक्षात ठेवायचं आहे, दिस इज कॉल्ड न्यूक्लियोसाइड अँड न्यूक्लियोटाइड. अशी प्रॉपर डेफिनेशन आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे आपल्याला. ओके, चला नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया स्टुडंट्स आपण. सो हिअर इज अवर नेक्स्ट पॉईंट. एक्सप्लेन द डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन. ओके, डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन. प्रोटीनचं डिनेचरेशन करायचं म्हणजे काय करायचं? एक एक्झाम्पल सांगितलं होतं. डिनेचरेशन ऑफ प्रोटीन मीन्स व्हॉट? एगला काय करायचंय स्टुडंट? बॉइलिंग ऑफ एग. एगला आपण बॉईल केलं. राईट, एगला बॉईल केल्यानंतर काय होतं? तो एग मध्ये जो व्हाईट मटेरियल असतं ना, लिक्विड फॉर्म मधलं व्हाईट मटेरियल, ते व्हाईट मटेरियल कोॲग्युलेट होऊन जातं, जमा होतं आणि एकदम सॉलिडिफाय होऊन जातं, आहे की नाही? सो दिस इज द डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. त्याला डिनेचरेशन म्हणतात. मग डेफिनेशन वाईज कसं सांगू शकतात? एक्सप्लेन द डिनेचरेशन ऑफ प्रोटीन इन दिस और इट इज अ प्रोसेस. असं सांगू शकतात तुम्ही. इट इज अ process in which shape of protein change. बघा, प्रोटीनचा शेप चेंज झाला. पहिल्यांदा लिक्विड होता असा, राईट, त्यानंतर सॉलिडिफाय झाला, म्हणजे थोडक्यात त्याचा शेप चेंज झाला. शेप ऑफ अ प्रोटीन चेंज विदाउट चेंज इन प्रायमरी स्ट्रक्चर. प्रोटीनचं कुठलंही प्रायमरी स्ट्रक्चर चेंज न करता, विदाउट चेंज इन प्रायमरी स्ट्रक्चर और विदाउट ब्रेकिंग एनी पेप्टाइड बॉन्ड. कुठलाही पेप्टाइड बॉन्ड ब्रेक न करता, तसेच कुठलाही प्रायमरी स्ट्रक्चर चेंज न करता प्रोटीनचा जर शेप चेंज होत असेल स्टुडंट्स, तर त्याला म्हटलं जातं डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. एक्झाम्पल, बॉइलिंग ऑफ अ एग और एग व्हाईट कोॲग्युलेशन. असं सिंपल तुम्ही सांगू शकता. प्रोटीन
कशाचा मिळून बनलेला असतो? प्रोटीन असतो अल्फा अमायनो ऍसिडचा मिळून बनलेला असतो. अल्फा अमायनो ऍसिडचा मिळून बनलेला असतो. दोन अल्फा अमायनो ऍसिड्स एकत्र आले, अल्फा अमायनो ऍसिड्स आणि दुसरा अल्फा अमायनो ऍसिड, हे दोघं एकत्र आले की यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड. कुठला बॉन्ड म्हणतो आपण याला? पेप्टाइड बॉन्ड. सो ज्यावेळेस अल्फा अमायनो ऍसिड एकत्र येऊन एक पेप्टाइड बॉन्ड असलेला एक प्रोटीन तयार करतात, राईट, प्रोटीन तयार करतात स्टुडंट्स. सो ह्या प्रोटीनचा आपण ज्यावेळेस शेप चेंज करणार, फक्त शेप चेंज करत असताना यातला पेप्टाइड बॉन्ड बदलवायचा नाही किंवा याचं प्रायमरी स्ट्रक्चर डिस्टर्ब करायचं नाही. सो शेप ज्यावेळेस आपण चेंज करणार स्टुडंट्स, सो त्याला म्हटलं जाणार डिनेचरेशन ऑफ अ प्रोटीन. ओके, चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सो स्टुडंट, हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन द एन्झाइम्स. एन्झाइम डिफाइन करायचे आपल्याला स्टुडंट. सो एन्झाइम कशा वेळेने डिफाइन करणार तुम्ही? एन्झाइम्स आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाइम्स काय असणार आहे स्टुडंट्स? बायोलॉजिकल कॅटलिस्ट असणार आहे. सो एन्झाइम्स आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट which is a protein and it act as a catalyst for different biological reactions. सो एन्झाईम तुम्ही काय असा प्रॉपरली डिफाईन नाही करू शकत. सो एन्झाईम्स काय असणार आहे? सिंपल एक बायोलॉजिकल कॅटलिस्ट असणार आहे स्टुडंट्स, जो आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचं काम, प्रोटीन म्हणून असतो तो, आणि तो आपल्या बॉडीमध्ये काय म्हणून काम करणार आहे? कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे, जो डिफरंट बायोलॉजिकल रिॲक्शन्स आहेत आपल्या बॉडीमधल्या त्यांना कॅटलाइज करण्याचं काम करणार आहे. सो दिस इज नथिंग बट एन्झाईम्स. त्याला आपण काय म्हणणार आहे? एन्झाईम्स. राईट द इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम इन कॅटलायसिस. एन्झाईम कॅटलायसिस म्हणून ॲप्लिकेशन्स, दोन ॲप्लिकेशन्स तुम्हाला माहिती असणार आहे स्टुडंट्स. तो हे पहिला ॲप्लिकेशन आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला फ्रुक्टोजमध्ये. ओके, ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोजमध्ये. फ्रुक्टोज हा स्वीट टेस्टमध्ये असतो, लक्षात ठेवायचं. ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोजमध्ये करण्यासाठी आपल्याला जो एन्झाईम लागणार आहे तो आपण यूज करतोय ते ग्लुकोज आयसोमरेज. आयसोमरेज नावाचा एन्झाईम आपण यूज करत असतो, ग्लुकोज आयसोमरेज. आणि सेकंड ॲप्लिकेशन लिहायचं स्टुडंट, लॉन्ड्री डिटर्जंट. ओके, लॉन्ड्री डिटर्जंट बनवण्यासाठी जो एन्झाईम यूज होतो दॅट इज कॉल्ड अ प्रोटीएज. ओके, प्रोटीएज नावाचा एक एन्झाईम आहे, तो आपण इथे लॉन्ड्री डिटर्जंट बनवण्यासाठी यूज केला जातो. दिस इज द ॲप्लिकेशन फॉर द एन्झाईम्स कॅटलिस्ट. कुठले दोन ॲप्लिकेशन्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला इझिली लिहिता येईल. एन्झाईमची प्रॉपर डेफिनेशन्स तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता स्टुडंट्स. असं काही नाही आहे की डेफिनेशन स्पेसिफिकच असली पाहिजे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया स्टुडंट्स. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अ फॉलोइंग. स्ट्रक्चर्स ड्रॉ करायला बऱ्यापैकी विचारले जाणार आहे स्टुडंट्स. सो इथे विचारलं आहे 2-deoxy-D-रायबोज. 2-deoxy-रायबोज, रायबोज शुगर विचारली आहे आणि 2-deoxy-रायबोज. थोडक्यात तुम्हाला काय विचारलं माहिती आहे का स्टुडंट्स? डिऑक्सी-रायबोज शुगर ड्रॉ करायची आहे. काय ड्रॉ करायचं आहे? डिऑक्सी-रायबोज शुगर ड्रॉ करायची. सो तुम्हाला माहित असलं पाहिजे डिऑक्सी-रायबोज. मी तुम्हाला क्लिअर केलं होतं. इट इज अ 5 कार्बन असलेली 5 मेंबर्ड सायक्लिक रिंग असलेली ही चेन असणार आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा 5 मेंबर्ड रिंग ड्रॉ करून घ्या. ओके, सो दिस इज अ 5 मेंबर्ड रिंग. 5 मेंबर्ड रिंगला इथे असणार आहे तुमचा एक ग्रुप, दॅट इज नथिंग बट अ CH2OH ग्रुप. ओके, त्यानंतर इथे पण असणार आहे OH ग्रुप. इथे पण ड्रॉ करायचा स्टुडंट्स OH ग्रुप आणि इथे पण ड्रॉ करायचा OH ग्रुप. ओके, या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला जो दिसत आहे की हा जो कार्बन नंबर 1 आहे आणि हा कार्बन नंबर 2 आहे. जर कार्बन नंबर 2 ला स्टुडंट्स तुम्ही OH ग्रुप ड्रॉ करताय तर त्याला म्हटलं जातं रायबोज. काय म्हटलं जातं स्टुडंट्स? रायबोज. आणि तुम्हाला जर विचारलं डिऑक्सी-रायबोज तर फक्त हा रायबोजचा OH ग्रुप ड्रॉ करायचा नाही. हा जर तुम्ही ड्रॉ केला नाही तर तुमचं स्ट्रक्चर बनून जातं डिऑक्सी-रायबोज. ओके, अगदी सिंपल आहे. मग डिऑक्सी-रायबोज आणि रायबोज कुठलाही विचारलं तर सिंपल आहे. डिऑक्सी-रायबोज मध्ये सेकंड कार्बनला OH ग्रुप दाखवायचा नाही, तर रायबोज मध्ये सेकंड कार्बनला OH ग्रुप दाखवायचा असणार आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर विचारलं स्टुडंट सायटोसाईनचं. ओके, आता हे जे स्ट्रक्चर्स असणार आहे ना स्टुडंट, सायटोसाईन, ॲडेनाईन, थायमिन, ग्वानाईन, युरासिल, हे जे स्ट्रक्चर्स आहेत ना, आता हे स्ट्रक्चर्स थोडेसे हार्ड आहे बट तुम्हाला लर्न करावे लागतील. ओके, सो 5ही जेवढे पण बेस असणार आहे ना, 5 नायट्रोजन बेस आहेत,
हे 5च्या 5 नायट्रोजन बेसचं स्ट्रक्चर्स तुम्ही ड्रॉ करून घ्या. चला मी तुम्हाला इथे प्युरिन्सचे स्ट्रक्चर दाखवून देतो. पिरिमिडिन्सची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या स्टुडंट. सो आपल्याला सांगितलंय सायटोसाइन. सो सायटोसाइन बघा तिघं स्ट्रक्चर्स असं लक्षात ठेवा. कट या नावाने CUT कट, सायटोसाइन, युरॅसिल आणि थायमिन. ओके, हे स्ट्रक्चर्स आपण आज डिस्कस करून घेऊ. सायटोसाइन, युरॅसिल आणि थायमिन हे स्ट्रक्चर्स आपण आज डिस्कस करून घेऊ. बघा युरॅसिल सायटोसाइन काढायचं आहे ना, तर फर्स्ट ऑफ ऑल हे 5 मेंबर रिंग असणार आहे, सिंगल रिंग असणार आहे याच्यामध्ये. सॉरी 5 मेंबर नाही, सिंगल रिंग असणार आहे बेन्झिन टाईप. सो याला कसं ड्रॉ करायचं, बेन्झिन पहिल्यांदा काढून घ्यायचा स्टुडंट्स. ओके, इथे काढला तुम्ही असा बेन्झिन. सो बेन्झिन काढल्यानंतर लक्षात ठेवायच्या मी पोझिशन्स कोणत्या सांगतो. ही एक पोझिशन आहे जिथे एक नायट्रोजन प्रेझेंट असणार. ओके, फर्स्ट केसमध्ये. दुसरी पोझिशन इथे असणार आहे, इथे एक NH2 ग्रुप अटॅच असणार आहे. ओके, त्यानंतर थर्ड पोझिशन असणार आहे, इथे एक तुमचा नायट्रोजन ग्रुप प्रेझेंट असणार आहे. डन. एवढे स्ट्रक्चर्स तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. आणि एक बेसिक स्ट्रक्चर मध्ये इथे असणार आहे तुमचा ऑक्सिजन. काय असणार आहे स्टुडंट, इथे ऑक्सिजन असणार आहे. सो लाईक दिस, अशा वेळेने तुमचं स्ट्रक्चर असेल. आता यातले डबल बॉन्डची पोझिशन फक्त लक्षात घ्यायची. इथे एक डबल बॉन्ड द्यायचा आणि इथे एक तुम्हाला डबल बॉन्ड द्यायचा आहे. आणि या नायट्रोजनला असणार आहे एक हायड्रोजन. सो तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर सगळ्यांची व्हॅलेन्सी मेंटेन करायचा प्रयत्न केला की तुम्हाला ऑटोमॅटिकली स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल सायटोसाइनचं. सो बघा सायटोसाइनचं स्ट्रक्चर कशा वेळेने ड्रॉ केलं आपण, पहिल्यांदा एक बेन्झिन रिंग काढून घेतली. बेन्झिन रिंग थोडक्यात कशी होती, ती ॲनिलिन टाईप होती, म्हणजे वरती NH2 ग्रुप होता. मग एक नायट्रोजन ऑर्थो पोझिशनला, एक नायट्रोजन पॅरा पोझिशनला. एक पॅरावाल्याला एक हायड्रोजन जॉईंट करून दिला. त्या दोघांच्या मध्ये घेतला डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि आपण दोन ठिकाणी डबल बॉन्ड दिले. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायटोसाइन. सिमिलरली आपल्याला ड्रॉ करायचं आता युरॅसिल. ओके, युरॅसिल ड्रॉ करत असताना परत सेम तुम्ही 6 मेंबर रिंग ड्रॉ करून घ्या. ओके, नायट्रोजनची पोझिशन बदलवायची नाही. इथे एक नायट्रोजन असणार आहे. ओके, आणि एक नायट्रोजन खाली असणार आहे. जो खालचा नायट्रोजन तो ॲज इट इज NH. इथला जो डबल बॉन्ड आहे तो पण ॲज इट इज, त्याला हलवायचं नाही. दोघांमध्ये ऑक्सिजन आहे तो पण ॲज इट इज, त्याला पण हलवायचं नाही. चेंजेस काय करायचे, फक्त हा जो NH ग्रुप आहे, ओके, NH ग्रुपला काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवर टाकायचा डबल बॉन्ड O. ओके, NH ग्रुपला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवर टाकायचा डबल बॉन्ड O. डबल बॉन्ड O केल्यानंतर या कार्बनला 4 बॉन्ड होऊन जातात, ह्या नायट्रोजनला 3 बॉन्ड होत नाही. सो नायट्रोजनला 1 बॉन्ड कमी आहे, मग त्याच्याऐवजी काय होऊन जाणार, तिथे हायड्रोजन येऊन जाणार. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ युरॅसिल. हे झालं स्ट्रक्चर स्टुडंट्स युरॅसिलचं. ओके, नेक्स्ट स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहे, दॅट इज नथिंग बट अ थायमिनचं. थायमिनच्या स्ट्रक्चरमध्ये परत 6 मेंबर रिंग काढून घ्यायची एक. ओके, इथे दाखवायचं एक नायट्रोजन, करेक्ट, इथे दाखवायचं एक नायट्रोजन. इथे होता तुमचा डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथे होता तुमचा डबल बॉन्ड ऑक्सिजन. बघा सेम स्ट्रक्चर ड्रॉ काय केलं नाही. इथे होता एक हायड्रोजन, इथे होता एक हायड्रोजन. फक्त चेंजेस काय होतील, तर हा जो डबल बॉन्ड होता स्टुडंट्स, इथला डबल बॉन्ड राहणार नाही, तर डबल बॉन्डच्या ऐवजी इथे येऊन जाईल तुमचा एक CH3 ग्रुप. इथे काय होऊन जाईल तुमचा CH3 ग्रुप येऊन जाईल स्टुडंट. सो लाईक दिस, अशा वेळेने तुमचं स्ट्रक्चर तयार होतं थायमिनचं. सो स्टुडंट सायटोसाइन, युरॅसिल आणि थायमिन यांची स्ट्रक्चर्स तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवले. आता तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची घरी कोणती, ॲडिनाइन आणि गुआनाइन स्ट्रक्चरची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. असे 5ही बेस जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर कुठलाही कंपाऊंड येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. रायबोज शुगर तर अगदी इझी ड्रॉ करणं. ओके, रायबोज शुगर ड्रॉ करणं इतकी इझी आहे स्टुडंट्स, तुम्ही इझिली ड्रॉ करू शकतात. गल्लत करू नका हा. रायबोज शुगर ड्रॉ करताना आणि फ्रुक्टोज जवळपास दोघं पण 5 मेंबर रिंगच आहेत. फ्रुक्टोज आणि रायबोज मध्ये दोघं पण 5 मेंबर रिंगच आहेत, लक्षात ठेवा. गल्लत करायची नाही, चुकवायचं नाही, बिलकुल चुकवायचं नाही. ओके, सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स आपण. इथे काय विचारलं, एक्सप्लेन द ग्लोबुलर अँड फायबरस प्रोटीन विथ एक्झाम्पल. ग्लोबुलर आणि फायबरस प्रोटीन एक्झाम्पलने एक्सप्लेन करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल ग्लोबुलर प्रोटीनला काय सांगायचं आणि फायबरसला काय सांगायचं. ग्लोबुलरला काय सांगायचं स्टुडंट्स, तुम्हाला डिफरन्स पार्ट असेल आता. दे आर स्पेरिकल इन शेप. तर हे कसे असणार आहे, स्पेरिकल शेपमध्ये असतात का, तर नाही, हे रॉड लाईक शेपमध्ये असतात. सो यांचा शेप असतो स्पेरिकल, राईट. तर यांचा शेप असतो रॉड लाईक शेप असतो. हे कसे असतात स्टुडंट्स, तर ते कॉइल्ड स्ट्रक्चरमध्ये असतात. कसे असतात, सॉरी, दे आर कॉइल्ड अराउंड पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड भोवती त्यांनी अशी कॉइल क्रिएट केलेली असते, अशी कॉइल केलेली असते पेप्टाइड बॉन्ड भोवती. हे कसे असतात, तर एकमेकांना स्टुडंट्स हे पॅरलल असतात. ओके, ते एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात असे. डन. सो थर्ड पॉइंट कसा आहे, तर हे सोल्युबल असतात, आहे की नाही.
ही कशी असणार आहे स्टुडंट, सोल्युबल असणार आहे. तर हे काय असणार आहे, इनसोल्युबल असणार आहे. ओके, सो यांचे जे एक्झाम्पल्स आहेत स्टुडंट्स ते तुम्ही देऊ शकता. सोल्युबलसाठी एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं आहे इन्सुलिन, सोल्युबलसाठी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे इन्सुलिन, किंवा तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात एग अल्ब्युमिन, एक अल्ब्युमिन तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात. आणि इन्सोल्युबलसाठी लक्षात ठेवायचं आहे मायोसिन नावाचा एक प्रोटीन असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही अजून याच्यासोबत केरेटिन नावाचं देखील एक एक्झाम्पल देऊ शकतात. केरेटिन नावाचं देखील एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. स्टुडंट चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. सो हिअर इज अवर नेक्स्ट पॉईंट स्टुडंट. क्लासिफाय द फॉलोइंग कार्बोहायड्रेट इंटू मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड अँड अ पॉलिसॅकराइड. ओके, मोनो, डाय, ऑलिगो अँड पॉलिसॅकराइड. सो ग्लुकोज इज अ मोनोसॅकराइड, एकच शुगर युनिट देतो, सो इट्स अ मोनोसॅकराइड. सेल्युलोज तर डायरेक्टली एक्झाम्पल आहे पॉलिसॅकराइड्स. एक्झाम्पल्स यासाठी गरजेचे असतात. माल्टोज, सुमालामधला माल्टोज आला, सो इट्स अ डायसॅकराइड. आणि स्टॅच्यूज तुमचा 4 जवळपास 3 शुगर युनिट्स देणार, सो इट्स अ एक्झाम्पल ऑफ अ ऑलिगोसॅकराइड. सगळ्यांना माहिती असणारे स्टुडंट्स, इट्स एक्झाम्पल ऑफ अ ऑलिगोसॅकराइड. ओके, सो टाइप्स सगळ्यांना क्लिअर आहेत. अगदी सिंपल आहे. क्लासिफिकेशन अगदी सुंदररित्या घेतलेलं होतं. सो क्लासिफिकेशन जर तुम्ही कार्बोहायड्रेटचं बघितलं असेल पहिल्याच पार्टमध्ये, सो तुम्हाला अगदी सिंपल याच्याने सांगता येणार आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया स्टुडंट्स आपण. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन विचारले स्टुडंट्स. सो कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कशा वेळेने लिहायचं, तर इट इज डिपेंड अपॉन द नंबर ऑफ शुगर युनिट्स. नंबर ऑफ शुगर युनिटच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं जातं. रफमध्ये मी कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवतो स्टुडंट, जास्त काही इन ब्रीफमध्ये तुम्हाला एवढं जरी तुम्ही लिहित असाल तरी तुम्हाला पूर्ण मार्क्स नक्की मिळते. सो कार्बोहायड्रेटचे किती टाइप्स पडतात, तर 3 टाइप्स पडतात. जो पहिला टाइप पडतो दॅट इज कॉल्ड मोनोसॅकराइड. ओके, सॉरी, मोनोसॅकराइड असणार आहे. दुसरा जो टाइप पडतो स्टुडंट्स तो असतो ऑलिगोसॅकराइड. ओके, ऑलिगोसॅकराइड. आणि जो थर्ड टाइप पडतो स्टुडंट दॅट इज नथिंग बट अ पॉलिसॅकराइडचं एक्झाम्पल. ओके, सो मोनोसॅकराइड म्हणजे काय की यांचं जर तुम्ही हायड्रोलायसिस करतायत तर ओनली हायड्रोलायसिस केल्यानंतर किंवा यामध्ये फक्त ओनली 1 शुगर युनिट प्रेझेंट असतो, एक शुगर युनिट प्रेझेंट असतो आणि यांचं हायड्रोलायसिस होत नाही. ऑलिगोसॅकराइडमध्ये गेलात तर तुम्ही 2 to 10 शुगर युनिट प्रेझेंट असतात, 2 to 10 शुगर युनिट प्रेझेंट असतात. तर पॉलिसॅकराइडमध्ये मोर दॅन 10 शुगर युनिट प्रेझेंट असतात. सो यांचे एक्झाम्पल्स वगैरे इन ब्रीफ मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे लेक्चर नंबर 1 मध्ये. सो तुम्ही तिथे इझिली बघू शकता की कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कशा वेळेने असणार. चला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. सो हिअर इज अवर नेक्स्ट पॉईंट. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट ऑन द ग्लुकोज. परत ग्लुकोजच्या रिॲक्शन आलेल्या स्टुडंट्स. ॲसिटिक अनहायड्राइडवरती ग्लुकोजची काय रिॲक्शन होणार. सो हिअर इज अ ग्लुकोज. चला आपण पहिल्यांदा ग्लुकोज ड्रॉ करून घेऊ. CHO, CHOH, हाऊ मेनी टाइम्स, 4 टाइम्स, अँड देन इज अगेन CH2OH. बायोमॉलिक्युल्सच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण हा पॉईंट्स ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. आपल्याला ॲसिटिक अनहायड्राइडची रिॲक्शन करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल ॲसिटिक अनहायड्राइड ड्रॉ करून घ्यायचा. CH3, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CH3. ओके, सो याची रिॲक्शन ज्यावेळेस होणार तर मिळणारा प्रॉडक्ट असणार आहे ग्लुकोज पेंटासिटेट. मी तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो स्टुडंट्स. तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट असा असेल CH राईट O, C डबल बॉन्ड O, CH3 करेक्ट. Then here is again CHO, C double bond O, CH3. Then again CHO, C double bond O, CH3. Then again CHO, C double bond O, CH3, and at last CH2O, C double bond O, CH3. This is called a glucose pentaacetate. This is called a glucose पेंटाएसिटेट. याला म्हटलं जातं स्टुडंट्स ग्लुकोज पेंटाएसिटेट जर ॲसिटिक अनहायड्राइडची रिॲक्शन झाली तर. हायड्रॉक्झिल अमाइनची रिॲक्शन झाली तर आपण थोड्या वेळेस पाहिला. हायड्रॉक्झिल अमाइन आत्ताच रिॲक्शन बघितली आहे. सो तुम्ही व्हिडिओ थोडासा पाठीमागे नेला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हायड्रॉक्झिल अमाइन म्हणजे NH2OH ची रिॲक्शन झाल्यावर काय म्हणणार तर मिळणार स्टुडंट्स ऑक्झाईम मिळणार. ऑलरेडी हा क्वेश्चन आपण क्लिअर करून घेतला. सो नेक्स्ट रिॲक्शन विचारली दॅट इज हायड्रोजन आयोडाईडची. ग्लुकोजवरती हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्शन झाली म्हणजे HI ची रिॲक्शन झाली. तो ग्लुकोज मधले हे जे 6 कार्बन्स असतात टोटल 1 हे 4 5 आणि हा एक 6 कार्बन्स असतात. हे लॉंग चेन असलेली अल्केन तयार करतात दॅट इज CH3, CH2, CH2, CH2 अँड अगेन CH2 अँड लास्ट वन इज अ CH3. असा N हेक्सेन तुम्हाला प्रॉडक्ट मिळत असतो स्टुडंट्स. ओके, सो दिस इज द क्वेश्चन्स ऑफ
रिएक्शन्स ऑफ द ग्लुकोज. चला आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स. ओके, हिअर इज नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन द कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स काय असतात स्टुडंट्स? इथे कार्बोहायड्रेटची डेफिनेशन लिहून घेऊया आपण. इट्स अ पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. हे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन असतात, किंवा सम कंपाऊंड, काही असे कंपाऊंड्स आहेत की ज्यांचं तुम्ही हायड्रोलायसिस केलं की तुम्हाला देत असतात पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड or ketone. So carbohydrates are the compound which is a polyhydroxyaldehyde or ketone, or a compound on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or ketone are called a carbohydrate. Draw the Haworth projection formula of the following. मी आताच थोड्या वेळापूर्वी क्वेश्चन सुरू करत असताना अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज ड्रॉ करून दिला, म्हणजेच अल्फा डी फ्रुक्टोज ड्रॉ करायचा होता स्टुडंट्स तुम्हाला. इथे अल्फा डी फ्रुक्टोज ड्रॉ करायचा आहे. आणि नेक्स्ट वन इज अ माल्टोज. तुम्हाला हे 3 स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे स्टुडंट्स, सुक्रोज, माल्टोज आणि गॅलॅक्टोज. सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. ओके, हे तिघांचे स्ट्रक्चर्स तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. एक क्वेश्चन कुठला तरी येणार म्हणजे येणार पेपरला. स्ट्रक्चर्स पक्का येणार त्यातून. कुठला नाही कुठलं स्ट्रक्चर्स तुम्हाला पक्का ड्रॉ करायचं. सो जसं बायोलॉजीमध्ये डायग्राम्स करतात ना, तसं या चॅप्टरमध्ये स्ट्रक्चर्सवरती फोकस करा स्टुडंट्स. 1 मार्क स्ट्रक्चरला येणार पक्का. 2 मार्कसाठी नक्कीच रिॲक्शन्स हा बेटर ऑप्शन आहे. आणि पुन्हा 1 मार्क त्यांचा कुठेतरी MCQ किंवा 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये कुठेतरी विचारतील, असं ते स्प्लिट करून टाकतील पूर्णपणे 4 मार्क्सला. सो विथ ऑप्शन जरी असला तरी 4 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो स्टुडंट्स याच्यावरती, असं स्प्लिट करून. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया स्टुडंट्स आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन द डी अँड एल कॉन्फिगरेशन इन अ शुगर. शुगरमध्ये असलेलं डी आणि एल कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करा. राईट द केमिकल रिएक्शन ऑफ कन्वर्ट द ग्लुकोज इनटू ग्लुकोज सायनोहायड्रिन. ओके, शुगरमध्ये असलेलं डी आणि एल कॉन्फिगरेशन जर एक्सप्लेन करायचं असेल स्टुडंट्स, तर फर्स्ट ऑफ ऑल फक्त ग्लुकोजचं एक्झाम्पल देऊन टाका. CHO ड्रॉ केल्यानंतर इथे दाखवायचं आहे तुम्हाला. इथे असणार आहे तुमचा OH ग्रुप, या साईडला दाखवायचा H ग्रुप. देन अगेन हिअर C, या साईडला दाखवायचा OH ग्रुप, या साईडला दाखवायचा H ग्रुप. देन अगेन हिअर CH, OH, and here is H, and here is again C. Here is a OH group, and here is a H group, and here is a CH2OH group. डी आणि एल कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करायचं असेल स्टुडंट्स, तर तुम्हाला हे एक्झाम्पल काढून दाखवायचं आणि एक्झाम्पलमध्ये सांगायचं आहे द लास्ट कायरल कार्बन, हा शेवटचा कायरल कार्बन आहे. द लास्ट कायरल कार्बन हॅव्हिंग OH ग्रुप ऑन अ राईट साइड. द लास्ट कायरल कार्बन हॅव्हिंग अ OH ग्रुप ऑन राईट साइड. सच अ स्ट्रक्चर्स आर कॉल्ड डी ग्लुकोज. अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं तुम्हाला? डी ग्लुकोज म्हणतात, किंवा त्यांचं डी कॉन्फिगरेशन असतं. अँड दुसरं स्ट्रक्चर लगेच ड्रॉ करून दाखवायचं. फक्त त्या स्ट्रक्चरमध्ये काय करायचं स्टुडंट? CHOH. मी इथे फक्त रफली आता ड्रॉ करून दाखवतो. CHOH मी इथे फक्त 3 टाइम्स घेतो, कारण की हा आपल्याला दाखवायचा आहे स्टुडंट. सो CH याचा OH ग्रुप आपण लेफ्ट साईडला दाखवणार, एक राईट साईडला दाखवणार, आणि खाली तुमचा CH2OH ग्रुप. सो इन दिस last chiral carbon having a OH group on the left side, that's why it is a L configuration. So okay, this is called a last carbon. Okay, so last chiral carbon चा OH group जर राईट साईडला असेल तर त्याला आपण डी ग्लुकोज म्हणू शकतो, आणि लेफ्ट साईडला असेल तर तुम्ही त्याला एल ग्लुकोज म्हणू शकतो. सो डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी असे 2 कॉन्फिगरेशन्स असतात, असे वेळी तुम्ही सांगू शकता. सो राईट द केमिकल रिएक्शन कन्वर्ट द ग्लुकोज इनटू ग्लुकोज सायनोहायड्रिन. ग्लुकोजला ग्लुकोज सायनोहायड्रिन मध्ये कन्वर्ट करायचं असेल स्टुडंट्स, तर तुम्हाला अशा वेळी ग्लुकोज ड्रॉ करून घ्यावा लागेल. पहिल्यांदा CHOH किती टाइम्स होता स्टुडंट्स? 4 टाइम्स होता, आणि देन हिअर इज अ CH2H. सायनोहायड्रिन ना, सायनोहायड्रिन मध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा HCN. म्हणजे थोडक्यात करायचं काय, तर इथे तुमचा डबल बॉन्ड O आणि इकडे अल्डिहाइड आहे. असा अल्डिहाइड ग्रुप असेल तर हा जो सायनाइड ग्रुप आहे हा अटॅक करेल कार्बोनिलच्या कार्बनवरती, आणि याचा होऊन जाईल OH ग्रुप. सो मिळणारा प्रोडक्ट असा असेल तुमचा C वरती अटॅक केला सायनाइडने, या C ला ऑलरेडी अटॅच होता H, आणि या O चा काय झाला OH, आणि खालचं तुमचं स्ट्रक्चर ॲज इट इज CHOH. देयर आर टोटल 4 टाइम्स, अँड हिअर इज अगेन CH2OH. असं जे स्ट्रक्चर मिळणार दॅट इज कॉल्ड द ग्लुकोज. ह्याला म्हटलं जातं स्टुडंट ग्लुकोज सायनोहायड्रिन. ओके, दिस इज कॉल्ड द ग्लुकोज सायनोहायड्रिन म्हटलं जाणार आहे. ओके, चला स्टुडंट्स आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
सो स्टुडंट, हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. डिफाईन द अल्फा अमायनो ऍसिड. अल्फा अमायनो ऍसिड्स काय असणार आहे ते डिफाईन करायचे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ झ्युटर आयन ऑफ अलानाइन. ओके, अलानाइनचा आपल्याला झ्युटर आयन ड्रॉ करायला लावलाय आणि हॉर्थ फॉर्म्युला ड्रॉ करायला लावलाय सुक्रोजचा. सो थोड्या वेळ पूर्वीच सांगितलं स्टुडंट्स तुम्हाला सुक्रोजचे जे हॉर्थ फॉर्म्युले आहेत ते ऑलरेडी लर्न करायचे आहे. दॅट इज सुमाला. यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत व्यवस्थित प्रिपेअर करा स्टुडंट्स. खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. ओके, हे स्ट्रक्चर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. चला, उरलेले 2 पॉईंट्स आपण कव्हर करून घेऊ. दॅट इज अल्फा अमायनो ऍसिड्स म्हणजे काय. दीज आर दी कार्बॉक्झिलिक ऍसिड. हे एक प्रकारचे काय असतात, कार्बॉक्झिलिक ऍसिड असतात स्टुडंट्स, की ज्यांच्या अल्फा हॅव्हिंग, दीज आर दी कार्बॉक्झिलिक ऍसिड हॅव्हिंग अल्फा कार्बन attached with NH2 ग्रुप, ज्यांच्या अल्फा कार्बनला NH2 ग्रुप अटॅच असतो. आणि दुसरा क्वेश्चन काय विचारला आहे, झ्युटरायन. ॲलानाइनचं झ्युटरायन, पहिल्यांदा ॲलानाइन ड्रॉ करून घ्या स्टुडंट्स. ॲलानाइन असा असणार आहे CH3 CH, इथे असणार आहे तुमचा NH2 ग्रुप अँड देन हिअर इज अ COOH ग्रुप. हा तुमचा ॲलानाइन आहे. याचा झ्युटरायन ड्रॉ करायचा स्टुडंट. झ्युटरायन कसा ड्रॉ करणार बघा. हा ॲसिडचा OH ग्रुप आहे, तो फक्त या बेसकडे जाणार. सो बेसकडे गेल्यानंतर स्ट्रक्चर काय मिळणार, CH3 CH, देन हिअर इज C डबल बॉन्ड O. ऑक्सिजन होऊन जाईल इथे निगेटिव्ह, इकडे H आला तर NH2 चा होऊन जाईल NH3 आणि NH2 वरती येऊन जाईल, सॉरी NH3 वरती येऊन जाईल पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस इज द झ्युटरायन स्ट्रक्चर ऑफ अ ॲलानाइन. हे ॲलानाइनचं झ्युटरायन स्ट्रक्चर झालं स्टुडंट्स. ओके, अगदी सिंपल क्वेश्चन होता. चला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. सो हेअर इज अवर नेक्स्ट पॉईंट. राईट द कमर्शियल मेथड ऑफ अ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ऑलरेडी आपण डिस्कस केलं स्टुडंट्स, स्टार्चला ग्लुकोजमध्ये कसं कन्वर्ट करायचं. ओके, सो वी आर स्किपिंग दॅट क्वेश्चन. चला, सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टुडंट्स, इथे डिफाईन द कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेटची डेफिनेशन ऑलरेडी आपण थोड्या वेळपूर्वी डिस्कस करून झालेली आहे स्टुडंट्स. ओके, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट विचारले विथ एक्झाम्पल्स. क्लासिफिकेशन ऑलरेडी डिस्कस करून झालं आहे. मोनो, देन ऑलिगो अँड देन अगेन पॉली. यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकमध्ये बायोमॉलिक्युल्सचं लेक्चर नंबर 1 तुम्हाला पूर्णपणे बघायचं आहे स्टुडंट्स, विथ एक्झाम्पल्स इन डिटेल क्लासिफिकेशन एक्सप्लेनेशन तिथे केलेलं आहे. तुम्ही जर आपले पूर्णचे पूर्ण 4ही पार्ट्स तुम्ही जर व्यवस्थित बघत असाल स्टुडंट, 4ही लेक्चर्स बघत असाल, तर तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की मी तुमच्या व्हिडिओमध्ये 4ही पार्ट्स बघितल्यानंतर बायोमॉलिक्युल्सच्या चॅप्टरमधला एकही मार्क तुमचा जाणार नाही. पूर्णच्या पूर्ण 4 मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आहे स्टुडंट्स. सो बाय दिस वे आपण कंप्लीट केला आहे आपला बायोमॉलिक्युल चॅप्टर. यामध्ये आपले बोर्ड IMP देखील होत आहेत. कुठला टॉपिक राहून गेला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा स्टुडंट्स, आपण तो देखील कव्हर करून घेऊया. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज व्हॉट इज द मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड काय असणार आहे स्टुडंट. सो मोनोसॅकराइड म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये फक्त एकच शुगर युनिट प्रेझेंट असणार आहे. ओनली 1 शुगर युनिट ज्यांच्यामध्ये असणार आहे त्याला म्हटलं जातं मोनोसॅकराइड. हाऊ ग्लुकोज इज प्रिपेअर्ड कमर्शियल स्केल. कमर्शियल स्केलवरती कसा प्रिपेअर करणार, तर थोड्या वेळ पूर्वीच बघितलं की स्टार्चला तुम्ही ग्लुकोजमध्ये कसं कन्वर्ट करणार. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अ पायरन. पायरनचं स्ट्रक्चर विचारलं स्टुडंट. पायरन इज अ 6 मेंबर रिंग. ओके, ज्याच्यामध्ये एक असणार आहे ऑक्सिजन आणि 2 डबल बॉन्डेड. दिस इज द पायरन. ओके, फ्युरन विचारला तर फ्युरन फक्त असा ड्रॉ करायचा स्टुडंट. 5 मेंबर रिंग ड्रॉ करायची इथे आणि इथे. दिस इज कॉल्ड अ फ्युरन. याला म्हणायचं स्टुडंट फ्युरन, तर याला म्हणायचं स्टुडंट पायरन. पायरन आणि फ्युरन असे 2 टाईप पडणार आहेत. ओके, कुठलाही स्ट्रक्चर विचारलं तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. चला पुढे जाऊया. सो ॲट द एंड स्टुडंट, हेअर इज माय टेलिग्राम चॅनल नेम, केमिस्ट्री बाय गुणवंत माली. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा स्टुडंट, जिथे खूप इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केले जाणार आहे. सो इथे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केली आहे. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टेलिग्रामची लिंक शेअर केलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. माय यूट्यूब चॅनल नेम इज अ गुणवंत माली. सगळ्यांना माहितीच आहे स्टुडंट्स. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. सो हिअर इज माय व्हॉट्सअप नंबर. तुमचा कुठलाही 12th रिगार्डिंग डाऊट असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की मला अजूनही काही क्युरीज आहेत, सो तुम्ही मला बी फ्रँकली विचारू शकता स्टुडंट्स. मोबाईल नंबर मी तुम्हाला माझा प्रोव्हाइड करून दिला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. सिमिलरली आपण खूप सारे चॅप्टर्स कव्हर करून घेणार आहे. येत्या बोर्ड एक्झामपर्यंत आपला मोस्ट ऑफ द सिलेबस कव्हर झालेला असेल स्टुडंट्स. सो थँक्यू फॉर युअर सपोर्ट.